गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा काहीसा हिरमोड झालाय। कारण गणेशोत्सवासाठीची कोकण रेल्वेची तिकीटं काही मिनिटात फुल झाली आहेत। 27 ऑगस्टच्या गणेश चतुर्थीसाठी आजपासूनच तिकीट बुकिंग सुरू झालंय आणि पहाटेपासूनच तिकिटांसाठी रांगा सुद्धा लागल्यात। पहाटे 3 पासून रांगेत असलेल्या प्रवाशाला सुद्धा तिकीट मिळालं नाही। कोकण रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये गौडबंगाल असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जातो। कोकणात गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो। 27 ऑगस्टला यावेळी गणेश चतुर्थी आहे आणि लवकर आहे। त्याच अनुषंगाने काही रेल्वे स्थानकांमध्ये तिकीट काढण्यासाठी गर्दी पाहायला मिळते। आपण कणकवलीला स्थानक आहोत आणि पहिल्या नंबरला तिकीट काढण्यासाठी आज 23 ऑगस्टची तिकीट होती। पहिल्या नंबरला तिकीट काढण्यासाठी तुम्ही उभे होता, तिकीट मिळाली काय? तिकीट तर मिळाली नाही। कम से कम माझ्या मते तर तिकीट कम से कम 2 ते 1 मिनिटात भेटली पाहिजे। इथे 5 मिनिटाला झाली तरी पण तिकीट नाही अवेलेबल। म्हणजे नक्की भानगड काय आहे लोकांची? निश्चितच, पण किती वाजता आला होता, कुठून आला तुम्ही? 3 वाजता रात्री इथे आलो, लाईन लावली। गाव आमचं बोर्डवे, लाईन लावून सुद्धा पण एवढी मेहनत करून सुद्धा पण एका नंबरला पण तिकीट बसत नाही आहे। मग तर प्रशासनाने काय करावं? चतुर्थीची तिकीट काढताय? नाही आताशी अगं तुम्ही कधी तिकीट काढताय, एकंदरीत काय सांगाल? आणि 23 ऑगस्टची म्हणजे चतुर्थीच्या अगोदरचीच तिकीट काढतोय, पण आता म्हणतात की सगळं फुल झालंय म्हणून लगेचच विंडो सुरू झाल्यावरच फुल झालं म्हणून सांगतात। आता चान्स कमीच आहे मिळण्याचा। बघूया आता वेटिंगला काय मिळेल ते। निश्चितच काही वेळातच फुल झाले सांगतात। तू कधी तिकीट काढतोस काय? मी 23 ऑगस्ट गणेश चतुर्थीची ओखा एक्सप्रेस काय सांगतात? फुल झाले म्हणतात। किती वाजल्यापासून रांगेत? मी 6:30 वाजल्यापासून। निश्चितच सकाळपासून उभे आहेत। काय सांगाल तुम्ही तिकीट काढताय, काय सांगाल? सकाळी 5ला आलोय। सेकंड एसी पहिल्या नंबरला पण तिकीट भेटत नाहीये गणपतीची। काही मिनिटात ही रेल्वे तिकीट फुल होते, त्यामुळे चाकरमान्यांचा हिरमोड झालेला आपल्याला दिसत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग। तर आपण बघतोय अगदी पहाटे 3 पासून रांगेत होते अनेक जण, मात्र तरीही त्यांना तिकीट मिळालं नाहीये। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी आत्ता जोडले गेलेत। उमेश, आता ह्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितल्या, चाकरमान्यांचा प्रचंड हिरमोड झालाय। आता नेमके पुढचे पर्याय काय त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत? निश्चितच कोकणामध्ये सर्वात मोठा सण असतो तो गणेश चतुर्थीचा असतो आणि त्यासाठी रेल्वे तिकीट बुकिंग हा पहिला पर्याय असतो चाकरमान्यांना। कारण 60 दिवस आधी हे तिकीट बुकिंग सुरू होतं। आज 23 ऑगस्टचं तिकीट होतं आणि जर समजा हे तिकीट नाही मिळालं तर त्यांना एसटीच्या जादा बसेस सोडले जातात। तसेच पद्धतीने समुद्र मार्गाने पालकमंत्री तशाने यांनी पर्याय सांगितलेला आहे, चतुर्थीला सुरू होईल म्हणून एक रोरो बोट सुरू होईल सांगितलेलं आहे। पण जे एसटीच्या जादा बसेस, खासगी बसेस असतात आणि ह्या सर्वांवर आता अवलंबून राहावं लागणार आहे। विशेष गाड्या देखील रेल्वे प्रशासन सोडतं, मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वे असेल ते सोडलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांचे देखील बुकिंग आता सुरू झालेले आहेत। काही विशेष गाड्या सोडलेल्या देखील आणि देखील गाड्या सोडण्यात येतात, त्यांचं देखील बुकिंग काही देवानसल्याने सुरू होईल। त्यामुळे रेल्वे प्रशासन सोडतंय, पण एका मिनिटात म्हणजे पहिल्या नंबरला जरी तिकीट मिळत नसेल तर नेमकं काय गोडबंगाल आहे असं देखील काही जे प्रवासी आहेत त्यांनी विचारलेला आहे प्रश्न। एका मिनिटात पहिल्या नंबरला तिकीट मिळत नाही तर काय उपयोग आम्हाला रेल्वेच्या या काउंटरला लाईन मध्ये राहून, असं देखील काही जणांनी प्रश्न विचारले। त्यामुळे चाकरमान्यांनी नेमकं यायचं कसं? तर यायला काही दुसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते येतात, पण पहिला प्राधान्य ते रेल्वेला देतात आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचा हिरमोड झालेला दिसतोय। अगदी उमेश, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।